आज साहित्य वाटप कशा पद्धतीने सुरू आहे, कशा पद्धतीने यंत्रणा काम करते आपल्याला माहित आहे लातूर तिसऱ्या फेजमध्ये उद्या आपल्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा आहे जो मतदानाचा आहे। उद्या पोल डे आहे आणि या अनुषंगाने माझे 16,547 मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे सर्व आज त्या पोलीस स्टेशनला जाण्याची तयारी करत आहेत। आपण बघत आहात आणि साहित्याची तपासणी ईव्हीएम घेणं आमच्या महिला पण त्या ठिकाणी आहेत, त्या पण मोठ्या याच्यामध्ये रोल करत आहेत। वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये तयारी असते। आपण बघत असाल सुद्धा आहे, पण या सगळ्या याच्यात त्यांचा उत्साह आणि राष्ट्रीय कामकाजाबद्दल त्यांचं डेडिकेशन ही माझ्यासाठी महत्त्वाची काळजी आहे। मी या सगळ्यांना आवाहन केलं आहे की या कामात ते दुसऱ्यांची काळजी करत आहेत, पण त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निरपेक्ष आणि चांगल्या पद्धतीने हे ईव्हीएम हे सुरक्षित उद्या पुन्हा या ठिकाणी येणार आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण काय सूचना दिलेल्या आहेत? तसं तर लातूर शांततेचं मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण काही ठिकाणी सेन्सिटिव्ह आहेत मॅडम मतदारसंघ। नाही, याबाबत आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत आणि पोलीस ट्रेनिंग पण झालेले आहेत आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप गरम आहे, म्हणून आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे की वादविवाद कुठेच करायचे नाही आहेत, संघर्ष करायचे नाही आहेत। तर वातावरणातले तापमान हे कमी करून संवादात्मकरित्या जितके प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे। कायदा जर तुम्ही हातात घेतला तर त्याची अजिबात हयगय केली जाणार नाही। आयोगाच्या स्पष्ट तरतुदीप्रमाणे त्यामध्ये कडक कार्यवाही। निवडणूक लागल्यापासून आम्ही बघतोय की ब्रँड अम्बॅसेडर लातूरचा तुम्ही स्वतःचा मतदान वाढविण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढावा म्हणून तुम्ही जे आवाहन करताय तर निर्भयपणे मतदान नागरिकांनी करावं, तुमचं आव्हान काय असतं? मतदारांसाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, महिलांसाठी सुविधा आहे, दिव्यांगासाठी सुविधा आहे, मतदान केंद्रावर थंड पाण्याची सोय आहे, दिव्यांगासाठी व्हीलचेअर आहे, ठिकठिकाणी शहरात QR कोड लागलेले आहेत। तुमचं मतदान कुठे आहे, तुमचं मतदान नोंदणी कुठे आहे हे तुम्हाला दर्शवतात आहे। सावलीसाठी वेटिंग रूम्स आहेत, जाण्या येण्याची सुद्धा कुणाची त्या ठिकाणी व्यवस्था नसेल, सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमची तलाठी मदत करणार आहेत। ग्रामीण भागात माझी तलाठी पूर्ण तयार निश्चित त्या ठिकाणी आहेत, प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे। आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासोबत येऊन लातूरकरांनी मतदान करण्याची। वर्षा वर्मा आणि मॅडम मी इथं साहित्य घेऊन बसले होते, मॅडम माझ्याजवळ आल्या आणि मॅडमने खूप छान बोलल्या। त्या बोलल्यामुळं आमचं एकदम टेन्शन कमी झालं आणि मॅडम एक लेडीज असल्यामुळं आम्हाला फार उत्साह मिळाला आणि मॅडम बोलल्यामुळं आम्ही निवडणुकीच्या ड्युटीला हसतमुखाने जात आहोत आणि सगळीकडे वर्षा आहे आणि मतदानातसुद्धा खूप वर्षा होईल असं मॅडमनी म्हणल्या। मी वर्षा खोमरे आणि मॅडम पण वर्षा भुगे आहेत आणि त्या अचानकच मी बसलेल्या ठिकाणी आल्या आणि मी स्टँड झाल्यानंतर माझ्या गालात चापटी देऊन म्हणाले की वा अरे वा हसताय आणि माझ्या मनावरला इतका मोठा ताण आलेला, आता गाव कोणतं भेटलंय, मला माझी सोय होती का नाही, की हा सगळा ताण माझ्या डोक्यावरला निघून गेला आणि एका क्षणामध्ये मी रिलॅक्स झाले आणि आता मतदानासाठी आणि माझं काम करण्यासाठी माझ्या ड्युटीसाठी मी आता सज्ज आहे आणि माझ्या मनातला सगळी मरगळ मॅडमनी काढून टाकलेली आहे। एकदम फ्रेश मूडमध्ये मी जात आहे, रिलॅक्स आहे। आम्ही असं चर्चाच करत होतो की आम्हाला कोणतं गाव मिळालं, तेवढ्यामध्ये कलेक्टर मॅडम आल्या आणि त्यांना बघून आम्हाला फारच आनंद झाला आणि त्या आल्या अगदी मैत्रिणीसारख्या आमच्यासोबत त्यांनी अगदी खांद्यावर हात ठेवून आमच्याशी गप्पा मारल्या, चर्चा केली आणि आम्हालासुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या महिला अगदी कर्तबगारपणाने त्यांनी म्हणजे खूप धीटपणाने सगळ्यांना आम्हाला म्हणजे स्फूर्ती दिली आणि आम्हाला अगदी आमच्या डोक्यावरचा ताण कमी झाला आणि खूप आम्ही अगदी यशस्वीपणे आमचं सगळं हे कार्य मतदानाचं पुढे पूर्ण करूया। बेस्ट।